In this video, we are going to discuss about A3 activity from Voyaging Towards Excellence. मागच्या व्हिडिओमध्ये आपण A2 मध्ये दिलेल्या ज्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्यांची चर्चा केली. नाव A3 ॲक्टिव्हिटीमधील फर्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे, आय विल रीड द क्वेश्चन. Fill in the blanks selecting the correct phrase from the alternatives given. म्हणजे there are some phrases given in the bracket. We have to select correct one and complete those incomplete sentences by using correct or proper phrase. योग्य अशा प्रकारची फ्रेजचा वापर करून त्या ठिकाणी दिलेले अपूर्ण वाक्य आपण पूर्ण करायची आहेत. फर्स्ट आय विल रीड द फ्रेजेस गिवन इन द ब्रॅकेट. वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेजेस आहेत, जसं की बी कम्प्लिटली स्टम्प्ड, बी ब्रोकन, फील आउट ऑफ place, speak at length, feel at home, sea of knowledge, broaden one's horizon, one's second innings, touch the herds and keep one going. अशा प्रकारच्या विविध फ्रेजेस त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता योग्य ती फ्रेज योग्य त्या वाक्यामध्ये वापरून आपण ते अपूर्ण वाक्य पूर्ण करूयात. वन इज डन फॉर यू. त्या ठिकाणी आपल्याला एक पहिलं जे वाक्य आहे ते सोडवून दिलेलं आहे. बाय द एंड ऑफ द वीक शी वॉज बिगिनिंग टू फील ॲट होम इन हर न्यू जॉब. बी when he lost his mother, he was completely broken. सी मध्ये आपण लिहू शकतो, ट्रॅव्हलिंग कॅन हेल्प टू ब्रॉडन वन्स होरिझन. देन द नेक्स्ट, आफ्टर माय रिटायरमेंट आय स्टार्टेड सेकंड इनिंग्स ॲज अ सोशल वर्कर. ई मध्ये आपण लिहू शकतो, हॅविंग फेथ इन गॉड कीप्स वन गोईंग इन डिफिकल्ट सिच्युएशन. एफ मध्ये आपण लिहू शकतो, टू सक्सीड इन एनी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन वन रिक्वायर्स अ सी ऑफ नॉलेज. देन द नेक्स्ट, the simple village girl felt out of place in a formal party. Next, the work done by Sindhutai Sapkar touched the hearts of millions. Next, the teacher spoke at length explaining the concept. And the last one, the speaker was completely stumped by the intelligent questions asked by the audience. अशा प्रकारे त्या ज्या फ्रेजेस दिलेले आहेत त्यांचा आपण योग्य त्या वाक्यामध्ये यूज करू शकतो. देन द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, सेकंड ॲक्टिव्हिटी फ्रॉम A3. Read the text again and find out all the words related to the game of cricket. धडा परत एकदा आपण वाचायचा आहे आणि त्या धड्यामध्ये क्रिकेट या खेळाशी निगडीत जे शब्द आलेले आहेत ते आपण शोधायचे आहेत. लिस्ट टू मीनिंग्स ऑफ ईच, आणि त्या शब्दाचे दोन अर्थ आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे आहेत. एक त्याचं जनरल मीनिंग काय होतं आणि त्याचं दुसरं क्रिकेटशी
रिलेटेड मीनिंग त्याचा अर्थ काय होतो ते दोन्हीही अर्थ आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे आहेत. वन इज डन फॉर यू आणि आपल्याला त्या ठिकाणी एक त्यांनी सोडवून दिलेलं आहे. जसं की फर्स्ट वर्ड रिलेटेड टू क्रिकेट जो आहे तो आहे सेकंड इनिंग्स. जनरलमध्ये सेकंड इनिंगचा अर्थ काय होतो? द सेकंड फेस ऑफ लाईफ, जीवनाचा दुसरा टप्पा. ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल फेअर ही ऑर शी स्टार्ट्स अ न्यू ऑर डिफरंट करिअर ऑर द पोस्ट रिटायरमेंट लाईफ. म्हणजे सेवानिवृत्तीनंतरचं जे आयुष्य आहे तो म्हणजे सेकंड इनिंग, दुसरी इनिंग असं आपण म्हणू शकतो. तो जीवनाचा दुसरा टप्पा आहे. क्रिकेटशी रिलेटेड मिनिंग काय आहे? वेन अ टीम कम्स टू बॅट फॉर द सेकंड टाइम इन अ टेस्ट मॅच. जेव्हा टेस्ट मॅचमध्ये एखादी टीम दुसऱ्या वेळेला बॅटिंग करण्यासाठी येते, फलंदाजी करण्यासाठी येते, तेव्हा त्याला सेकंड इनिंग असं आपण म्हणतो. स्कोरिंग जनरलमध्ये त्याचं मीनिंग आहे गेटिंग समथिंग, काहीतरी मिळवणे. आणि क्रिकेटमध्ये त्या शब्दाचा अर्थ आहे गेनिंग रन्स, म्हणजे रन्स मिळवणे, किती रन केले. देन द नेक्स्ट वर्ड स्टम्प्ड. जनरलमध्ये त्याचं मीनिंग आहे टू बी अनेबल टू ॲन्सर अ क्वेश्चन, म्हणजे प्रश्नाचं उत्तर देण्यामध्ये असमर्थ असणे. ऑर सॉल्व अ प्रॉब्लेम बिकॉज इट इज टू डिफिकल्ट. प्रॉब्लेम खूप अवघड असल्यामुळे तो सोडवता न येणे. क्रिकेटमध्ये त्याचं मीनिंग आहे बीइंग स्टम्प्ड इज अ मेथड ऑफ डिसमिसिंग अ बॅट्समन. फलंदाजाला आऊट करण्याची ती एक पद्धत आहे. जसं की कॅच आऊट आहे, जसं की बोल्ड आऊट आहे, जसं की रन आऊट आहे, तशाच प्रकारे स्टम्प्ड. नेक्स्ट वर्ड टार्गेट सेटिंग. जनरलमध्ये टार्गेट सेटिंगचा अर्थ आहे डिसाइडिंग समथिंग, काहीतरी ठरवणे. दॅट वन होप्स, काहीतरी आशा आहे, टार्गेट आहे ते ठरवणे. ऑर इंटेंड्स टू अकम्प्लिश, ते पूर्णत्वास नेणे. क्रिकेटमध्ये त्याचा अर्थ आहे डिसाइडिंग द नंबर ऑफ रन्स टू बी अचीव्ड. एखाद्या टीमने जो काय स्कोर रन्स केलेलं आहेत ते रन्स साध्य करणे म्हणजेच टार्गेट सेटिंग. नेक्स्ट वर्ड आहे टीमवर्क. पाचवा शब्द जो आपण त्या ठिकाणी लिहू शकतो तो म्हणजे टीमवर्क. जनरलमध्ये त्याचा अर्थ आहे कंबाइंड एफर्ट्स टू अचीव अ कॉमन पर्पज. म्हणजे एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी केलेले सांघिक प्रयत्न, त्याला आपण टीमवर्क म्हणतो. आणि क्रिकेटमध्ये त्याचा अर्थ आहे कंबाइंड एफर्ट्स टू विन द गेम. म्हणजे क्रिकेटमध्ये तो जो काय खेळ चाललेला आहे त्यामध्ये विजय मिळवण्यासाठी केलेले कंबाईन एफर्ट्स, प्रयत्न, असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे जनरलमध्ये काय अर्थ आहे आणि क्रिकेटमध्ये काय अर्थ आहे. नेक्स्ट जो त्या ठिकाणचा थर्ड ॲक्टिव्हिटी आहे, E3 मधील थर्ड ॲक्टिव्हिटी क्वेश्चन आहे गो थ्रू द टेक्स्ट टू फाइंड द एंटोनिम्स ऑफ द वर्ड्स गिवन इन द ग्रीड अँड फिल द बॉक्सेस. त्या ठिकाणी काही जे वर्ड्स दिलेले आहेत त्या वर्ड्सचे अपोजिट वर्ड्स अँटोनिम्स आपल्याला त्या ठिकाणी त्या ग्रीडमध्ये लिहायचे आहेत. जसं की वन इज डन फॉर यू, आपल्याला त्यांनी एक सॉल्व करून दाखवलेलं आहे. फर्स्ट वर्ड आहे अनलकी. अनलकीचा अपोजिट वर्ड त्या ठिकाणी फ्रॉम द टेक्स्ट वी कॅन राईट
लकी. धड्यामधून आपल्याला त्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द तिथं त्या ग्रीडमध्ये लिहावयाचे आहेत. एक आपल्याला सोडवून दिलेलं आहे. अनलकी, त्या ठिकाणी आपण लकी हा शब्द लिहू शकतो. सेकंड वर्ड सोल्युशन. सोल्युशनचा अँटोनिम त्या ठिकाणी धड्यामध्ये आलेला आहे प्रॉब्लेम. देन द थर्ड ट्रस्ट. ट्रस्टचा अँटोनिम आपण लिहू शकतो डाऊट. नेक्स्ट कॉन्फिडंट. We can write diffident. Next word is advanced. We can write lower. And the last word is blockhead. Blockhead चा आपण genius असा शब्द त्या ठिकाणी लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. त्या ठिकाणी A4 ॲक्टिव्हिटी आहे. वरी आपण A3 ॲक्टिव्हिटी पाहिलेली होती. आता आपण A4 ॲक्टिव्हिटी पाहूयात. प्रायमरी ऑक्झिलरी verbs are be, have and do, which occur most commonly and can also be used as a main verbs in a clause. आपण पाहिलेलं आहे प्रायमरी ऑक्झिलरीजचे दोन प्रकार पडतात, प्रायमरी ऑक्झिलरीज अँड मॉडल ऑक्झिलरीज. या प्रायमरी ऑक्झिलरीजमध्ये टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदांचा समावेश होतो, टू हॅव आणि टू डू. टू बीमध्ये ॲम, इज, आर, वॉज, वेअर. हॅवमध्ये हॅव, हॅज, हॅड आणि डूमध्ये डू, डज, डिड. आणि बऱ्याचदा हे वाक्यामध्ये शब्द आलेले आपल्याला पाहावयास मिळतात, जे काय म्हणून काम करतात, प्रायमरी ऑक्झिलरी म्हणून पण काम करतात. तशाच प्रकारे समटाइम्स दे कॅन अल्सो बी यूज्ड ॲज अ मेन वर्ब्स. मुख्य क्रियापद म्हणून सुद्धा ते वाक्यामध्ये येतात. गो थ्रू द सेंटेन्सेस गिवन बिलो अँड से वेदर द verbs are main verbs or primary auxiliary verbs. Some sentences are given below. आणि मग त्या वाक्यामध्ये ते जे वर्ड्स आलेले आहेत, वेदर दे आर प्रायमरी ऑक्झिलरीज और मेन verbs, ते आपल्याला त्यासमोर लिहायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स, आय हॅड अ व्हेरी सिंपल अपब्रिंगिंग. या वाक्यामध्ये हॅड हा जो शब्द आहे तो शब्द मेन वर्ब म्हणून आलेला आहे. नेक्स्ट, आय वॉज इमेन्सली इम्प्रेस्ड. या वाक्यामध्ये वॉज हे जे ऑक्झिलरी आलेलं आहे ते पण मेन वर्ब म्हणूनच वापरलेलं आहे. नेक्स्ट, आय हॅड लंच फ्रॉम माय वाक्य काय आहे, आय हॅड लर्न्ड फ्रॉम माय चाइल्डहुड दॅट मनी डिड नॉट मीन एनिथिंग इन लाईफ. या वाक्यामध्ये हॅड जे आहे ते प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब म्हणून आलेलं आहे. नेक्स्ट, ही वॉज अ कॉन्व्हेंट एज्युकेटेड गाय. वॉज मेन वर्ब म्हणून आलेलं आहे. दे डिड ऑल द वर्क इन होम. या ठिकाणी डिड हे मेन वर्ब आहे. आय हॅड टू अचीव अ लॉट इन लाईफ. या वाक्यामध्ये हॅड हे जे ऑक्झिलरी आहे ते मेन वर्ब म्हणून वापरलेलं आहे. देन द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जे आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे, सम ऑक्झिलरीज आर गिवन ऑन पेज नंबर 90 and their expressions. For what purpose we can use those model auxiliaries. ते त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि खाली प्रश्न दिलेला आहे.
Fill in the blanks with appropriate models according to the situations given in the following sentences. आणि मग त्या वाक्यातील परिस्थितीनुसार आपण योग्य ते मॉडेल ऑक्झिलरी त्या ठिकाणी वापरायचं आहे. Near about 6 sentences are given there. We have to use proper model auxiliary in those sentences. First sentence is, take an umbrella, it might rain later. It might rain later. Might हे जे मॉडेल ऑक्झिलरी आहे ते पॉसिबिलिटीसाठी वापरलं जातं. कदाचित नंतर पाऊस येईल म्हणून सोबत छत्री असू द्या. सेकंड सेंटेन्स, पीपल मस्ट नॉट वॉक ऑन द ग्रास. मस्ट जे मॉडेल ऑक्झिलरी आहे ते कंपल्शन, ऑब्लिगेशन दाखवण्यासाठी वापरलं जातं. मे आय आस्क यू अ क्वेश्चन. मे हे जे मॉडेल ऑक्झिलरी आहे हे परमिशनसाठी वापरलं जातं. किंवा आपण त्या ठिकाणी कुड आय आस्क यू अ क्वेश्चन असं पण लिहू शकतो. नेक्स्ट वन, द सिग्नल हॅज टर्न्ड रेड. यू ऑट टू वेट. ऑट टू हे जे मॉडेल ऑक्झिलरी आहे ते ऑब्लिगेशनसाठी वापरलं जातं, कंपल्शनसाठी वापरलं जातं. I was a sportsman in my school days. I can play badminton. Can हे जे मॉडेल ऑक्झिलरी आहे हे ॲबिलिटी दर्शवण्यासाठी वापरलं जातं. And the last one is, I am going to the library. I will find my friend there. आणि will जे आहे ते सर्टिनिटी दर्शविण्यासाठी वापरलं जातं. अशा प्रकारे वी कॅन राईट प्रॉपर मॉडेल ऑक्झिलरी इन द सेंटेन्सेस गिवन बिलो. त्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी फ्रॉम A4. A4 मधील जी नंतरची ॲक्टिव्हिटी आहे ती आहे फाइंड फ्रॉम द टेक्स्ट द सेंटेन्सेस दॅट शो पास्ट हॅबिट. आणि पास्ट हॅबिट दर्शवण्यासाठी यूज्ड टू आणि वुड या दोन मॉडेल ऑक्झिलरींचा यूज केला जातो. वी कॅन राईट द सेंटेन्सेस. आपण लिहू शकतो, आय यूज्ड टू स्टडी दीज सब्जेक्ट्स. आय यूज्ड टू गेट इन्व्ॉल्व्ड इन सॉल्विंग देम. I used to stand in front of the mirror. I used to consider myself somewhat intelligent. I used to visit MIT during lunch time. In this way, we can write down the sentences. And the last activity, जी शेवटची ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी A4 मध्ये दिलेली आहे ती आहे, डू ॲज डायरेक्टेड अँड रीराईट द सेंटेन्सेस. सांगितल्याप्रमाणे वाक्यामध्ये बदल करून वाक्य परत लिहा. द इन्स्ट्रक्शन्स आर गिवन इन द ब्रॅकेट. आय विल रीड द फर्स्ट sentence and then we will write the answer. First sentence, I did not fully understand their discussion, but I was immensely impressed. Remove but. आणि या ठिकाणी आपल्याला बट काढून ते वाक्य लिहायचं आहे. आपल्याला नियम माहीत आहे, जेव्हा दोन्ही वाक्याच्या मध्ये बट आलेलं असतं तेव्हा बट काढून टाकतो आणि वाक्याची सुरुवात ही दो किंवा अल्दोने आपण करत असतो आणि त्या बटच्या ऐवजी कॉमा वापरत असतो. आपण लिहू शकतो, दो
I did not fully understand their discussion, I was immensely impressed. Second sentence, I had decided that I would do nothing of this sort. Remove that. We can write the sentence, I had decided to do nothing of this sort. Then the next third sentence, my fear had vanished and I started feeling at home in my hostel. Use fan. आपण या ठिकाणी वाक्य सोडवू शकतो. When my fear had vanished, comma, I started feeling at home in my hostel. Next, D. It was only my self-esteem which stopped me. Remove which. We can write, only my self-esteem stopped me. Next, E. I plunged into all these branches of knowledge. It was a period of renaissance. Join with which. And we can solve the sentence. I plunged into all these branches of knowledge, which was a period of renaissance. Then next, F. When I look back, there are a number of lessons that I cherish. Remove when. On looking, I find back, there are a number of lessons that I cherish. And the last sentence, there are hundreds who tell me that they understood the theory of relativity. Remove who. who काढून आपल्याला ते वाक्य लिहायचं आहे. आपण लिहू शकतो, hundreds tell me that they understood the theory of relativity. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या वाक्यामध्ये इन्स्ट्रक्शन प्रमाणे आपण बदल करू शकतो. So we have discussed in this video about A3 and A4 activity. We will stop here. Okay, thank you.